मंडळी, यंदा लक्ष्मीपूजन आपण 20 ऑक्टोबर तसेच 21 ऑक्टोबर रोजी देखील करू शकतो। तर या दिवशी आपल्या घरातील मुलाबाळांसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आपण करावा। मुलं जर चिडचिड करत असतील, कामात किंवा शिक्षणात किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, तर हा प्रभावी उपाय फायदेशीर ठरतो। अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन आपण करतो आणि हा वर्षातला सर्वात महत्त्वाचा दिवस असतो, कारण या दिवशी अमावस्या त्यासोबतच लक्ष्मीपूजन देखील आपण करतो आणि लक्ष्मीपूजन असल्याने अधिकच त्याचे महत्त्व हे वाढलेले असते। तर मंडळी, हा उपाय आपण 20 किंवा 21 ऑक्टोबर रोजी ज्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन करणार असाल त्या दिवशी हा करावा। तर सध्या आता दिवाळीच्या सुट्ट्याही आपल्या मुलांना लागलेल्या आहेत आणि जर ते शिक्षणासाठी बाहेर गावी असतील तर ते घरी आलेले असतील, तर हा उपाय आपण रात्री 12 वाजेच्या आत करावा। थोडे मूठभर तांदूळ मीठ न टाकता आपण ते शिजवून घ्यावेत। त्यानंतर एका वाटीमध्ये ते काढून घ्यावेत आणि जर तुमची 2 मुलं असतील तर 2 वाट्यांमध्ये आपण तो भात घ्यावा। मुलांना पूर्वेकडे तोंड करून देवघराजवळ बसवावं। त्यानंतर भातावर थोडं दही टाकावं, तसेच हळदी कुंकू टाकून मग तो भात आपण मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यावा। यामुळे आपल्या मुलांची इडापिडा, दुःख नष्ट होण्यास मदत होते आणि नकारात्मक प्रभाव देखील निघून जातो। त्यानंतर हा भात घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली आपण ठेवून द्यावा। त्याचबरोबर एक तमालपत्र आणि थोडे खडे मीठ घेऊन ते सुद्धा मुलांच्या अंगावरून 7 वेळा उतरवून घ्यावं। ही कृती करताना माझ्या मुलाचे जे काही नजर दोष असतील ते निघून जाऊ द्या आणि माझ्या मुलांची उत्तरोत्तर प्रगती हो, असं म्हणत आपण ही कृती करावी। त्यानंतर उतरवलेल्या या वस्तू एका मातीच्या मोठ्या पंटीमध्ये कापरासोबत घराबाहेर जाऊन प्रज्वलित कराव्यात। यामुळे मुलांची इडापिडा नष्ट होण्यास मदत होते। त्यासोबतच जे काही नजर दोष असतील ते देखील निघून जाण्यास मदत होते। त्यामुळे हा प्रभावी उपाय आपण अमावस्येच्या रात्री आवर्जून करावा। श्री स्वामी समर्थ।